फायनली आपण निघालोय. सकाळचे 4:30 वाजलेत आणि आम्ही आता निघाला. येत आहे लिफ्टमध्ये जाऊन खाली जाऊन पहिली गाडी मला कोल्ड स्टार्ट करावी लागेल. कोल्ड स्टार्ट करून मग आपण पुढे निघूया. सगळेजण एरियामध्येच भेटणार आहेत तिकडे. हळूहळू निघून जाऊ. त्यातला एक जण आमचा कॉल उचलत नाही. तर फायनली आता मी आमच्या मित्रांच्या लोकेशनवरती पोहोचलो आहे. बट माहिती आहे तुम्हाला बॉईज ट्रिप कशी असते. आम्ही मोजून फक्त 4 जण इथे आहोत आणि 2-3 जण अजून आले नाही आहेत. सकाळी 4चा निघायचा प्लॅन होता. आता 5 वाजायला आलेत तरी तिघांचा आता पता नाही आहे. ते येतील तेव्हा येतील. आता थोड्या वेळ तर थांबू आम्ही. बघा एकदम शूटिंग चालू आहे. सक्सेसफुली एक जण आलाय. एवढ्या वेळानंतर एक जण आलाय. ए दरवाजा उघड दरवाजा. तर आपण आता इथे ब्लॉगला सुरुवात करू. ब्लॉग बनवायला सुरुवात केली पण ब्लॉगची सुरुवातच नाही केली मी अजून. तर बघा बॅग टाकतोय. काय नाही टाकलं काय. तर आता आम्ही येऊन पोहोचलोय एरियामध्ये आणि एक एक करून सर्वजण येत आहेत. त्यामध्ये सर्वात पहिला तर हा आता आहे खोनी पलावरनं वेस्टला आलाय. हे हा आणि जाणार तिकडनंच आहे परत. हा आपल्या इकडेच राहतो. हे दोघे हे तिघे टाइमवर होते पण हा 1 तास लेट आहे. अजून 2 माणसं बाकी आहे. तरी अजून 2 माणसं यायची बाकी आहेत. आता येतील ते हळूहळू. आणि आता आपण कोकणच्या दिशेने निघालो आहोत आणि तुम्ही पाहू शकता सकाळचा प्रवास किती छान आणि निसर्गरम्य. सध्याच्या घडीला आता आपण येऊन पोहोचलोय. वडखळ जस्ट सोडलाय आणि तुम्ही रस्ता पाहू शकता. अशा ठिकाणी आम्ही थांबलो. यांना जरा वॉशरूमला जायचं होतं आणि आता त्यांना मोस्टली 50 किलोमीटर राहायला पोहोचू. जरा मध्ये थांबू वाकण फाट्याला नाश्ता करायला. त्यानंतर डायरेक्ट पुढे. मी ब्लॉग जास्त बनवत नाही कारण का मी गाडी चालवते त्यामुळे मला बनवता येत नाही जास्त. तर बघू पुढे जातोय. मेन तर तुम्हाला श्रीवर्धन दाखवायचं. श्रीवर्धन दाखवायचं. आता कंचा पाडा वाकण पाड्याला पोहोचू. वाकण पाटा आणि नाश्ता करायला थांबू. वाकण पाटा हे लोक बोलून देणार नाही. नाश्ता करायला थांबू आपण. पावा. तर आता आम्ही एका गावात पोहोचलोय. नाव काय बोलला गावाचं? दांडगुरी. जिथे सोहमने व्यवस्था केली आहे जेवणाची. आजचं दुपारचं जेवण आहे. वाजलेत 11 वाजलेत. बघू आता दाजी आहेत वरती जातो. तर हे लोक बघून आले. हा बघा एक इथे एक इकडे. तर जातो वरती. दाजीकडे जाऊन जेवतो. पहिल्या स्पॉटला श्रीवर्धन मला वाटलं की जेवायला आलोय पण ॲक्च्युली त्या आजीचं घर होतं त्याच्या. आणि आता आम्ही चाललो जेवणाच्या ठिकाणी. तिथे जेवण ऑलरेडी रेडी आहे. आता जाऊ. आता 500 मीटरच्या अंतरावरतीच आहे. चला तिकडे जाऊ. वेगळ्या ठिकाणी दुसऱ्या. तुम्ही माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. एकदम छान. म्हणजे पावसाळ्यात ते एकदम हिरवगार असेल. आणि त्यांनी बनवलं सुद्धा छान आहे. एकदम बांबू वगैरे टाकलेत. लाईट आहे. फॅनची सुविधा केली आहे. त्यानंतरला एकदम हिरवगार आणि थंड वाटतंय. बाहेर एवढं ऊन आहे पण एवढं इथे बसलो ना आम्ही. फॅन सुद्धा नाही लावलं. एवढं थंड वाटतंय. तर आता आम्ही थाली मागवलीच आहे. जसं त्यांना आधीच सांगितलेलं. प्रत्येक ठिकाणी अगोदर सांगून ठेवलंय. तर बघू आता त्यांची थाली येईल ती आपण ट्राय करू आणि ती कशी होती तुम्हाला. प्रॉपर जेवण आहे. कांदा हे रसा चिकन आणि 2 भाकऱ्या दिल्यात त्यांनी. पापड आणि भात नॉर्मल खा. हां सर्वजण जेवत आहेत. ताव मारायचा.
जेवण झालंय, आराम करून झालंय, तर आता आम्ही निघालोय वाघेश्वर देवाच्या जत्रेला. तर श्रीवर्धनला फिरायला आलेलोच, तर मित्र बोलला की आपली जत्रा सुद्धा आहे यावर्षी आणि आज दिवशी आहे, तर आम्ही आता तिकडे चाललोय. तर ते काय काय असतं ते तुम्हाला दाखवतो. आत्ता आपण येऊन पोहोचलो वाघेश्वर देवांच्या जत्रेला, जिथे त्यांचा प्रत्येक गावकरी खूप उत्साहाने आपल्या देवाची काठी घेऊन येतात. येताच आपण वाघेश्वर देवाचे तसेच गांकरीण माता व कलकाई मातेचे दर्शन घेतले. त्याच सोबत 4 गावांची काठी मंदिराजवळ येऊन पोहोचले आहेत. आत्ता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 4 गावं बोलून 3 काठी कसे काय? तर तोंडसूर आणि जंगमवाडी गावची काठी ही एकच असते. तर चला आत्ता आपण जत्रा बघू. आज दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत हरिहरेश्वरला आणि श्रीवर्धन बीचला. त्याआधी एका मित्राला भेटणार आहोत, जो 3-4 आले म्हटलं तरी 5-6 वर्ष झाली तो गावी शिफ्ट झालाय. त्याला ऍक्च्युली आम्ही सांगितलं नाही की आम्ही आलो, आपलं आता त्याला भेटणार आहोत, त्याची रिॲक्शन बघू. तो कुठे बाहेर जाणार होता, पण त्याला हिंट आली आहे. काल आम्ही सगळे इंस्टाग्रामला वगैरे स्टोरी पेज टाकत होतो, तर बघू आता त्याची रिॲक्शन काय आहे ते. आत्ता आपण थेट येऊन पोहोचलो हरिहरेश्वर मंदिर, ज्याला दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं. लागोपाठ 3 दिवस सुट्टी असल्याकारणाने आज खूपच गर्दी आहे. मंदिरामध्ये सर्वात पहिले दर्शन घेतले ते म्हणजे बजरंगबली हनुमानजींचे. आता आपण हरिहरेश्वरच्या मंदिरात आलोय. 12:15 आपण आलेलो, 1 तास आपण फक्त लाईनीत आहे आणि आता दर्शन करून शूट करायला परवानगी नसल्यामुळे आपण बाहेरूनच शूट केलं आहे. त्यानंतर आपण काल भैरव मंदिरामध्ये पाया पडून शेवटी येऊन पोहोचलो ते म्हणजे हरिहरेश्वरच्या गाभाऱ्यात. दर्शन घेऊन आपण आलो मंदिराच्या वरच्या बाजूला. असं म्हटलं जातं की प्रदक्षिणा पूर्ण केली की जी
तर आता आम्ही मॅगी बनवतोय बीचवरती. हे तुम्ही बघू शकता, एवढा पूर्ण अंधार झालाय आणि आता आम्ही मॅगी बनवतोय. ब्लॅक मामा आलाय. दिसणार ना भाई, का ना दिसणार, फ्लॅश मारले. त्यानंतर या दोघांचे फोटो चालू आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता हे सगळेजण बसलेत. हे बघा हे सगळे बनवतात. शेफ पाणी बघ, 18 मॅगीला 17 मॅगीला.